नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. भारतीय जनता पक्ष जनमानसांच्या विकासासाठी कार्य करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी शासनाच्या माध्यमातून महत्त्वाच्या योजना आणल्या आहेत. त्या योजना आणि त्यांचे विचार गावागावात जाऊन पोहोचवण्याचे काम कार्यकर्त्यांनी करायचे आहे, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पेण येथे झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले. भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक पेणमध्ये राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजप कार्यालयात पार पडली. यावेळी आमदार रविशेठ पाटील, आमदार निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, रायगड लोकसभा निवडणूक प्रमुख सतीश थारप, माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील, जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, प्रशांत शिंदे, बिपिन महामुंडकर, गीता पालरेचा, महेश मोहिते, जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, राजेश मपारा, सोपान जांभेकर, डी.बी. पाटील, मंगेश दळवी, संजय डंगर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीमध्ये कोकण पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले आमदार निरंजन डावखरे यांचा सत्कार करण्यात आला. खारघर येथील BAPS श्री स्वामीनारायण मंदिराचे 13वे पटोत्सव पर्व नुकतेच पार पडले. या निमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमामध्ये दादर येथील स्वामीनारायण मंदिराचे कोठारी संत अभय स्वरूप स्वामीजी, संत निर्देशक अक्षररचित स्वामीजी यांच्यासह 5 संत उपस्थित होते. या धार्मिक कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत भगवान श्री स्वामी नारायणांचे आणि उपस्थित संतांचे दर्शन घेतले. तसेच उपस्थित भाविकांना संबोधित करत BAPS संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या लोककल्याणाच्या कामाचे कौतुक केले. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, सचिव विपुल चोटालिया, खारघर मंडळ उपाध्यक्ष किरण पाटील, वासुदेव पाटील, कुणाल सांगानी, आदित्य हादगे उपस्थित होते. बोधी ब्लाइंडेड लर्निंग संस्थेकडून खारघर येथील पांडवकडा या ठिकाणी दरवर्षी होणाऱ्या अपघाती मृत्यूमुळे विद्यार्थी आणि नागरिकांसाठी जनजागृती मोहिमेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी बोधी ब्लाइंडेड लर्निंगच्या विद्यार्थ्यांनी खारघर सेक्टर 13 ते पांडवकडा अशी जागरूकता रॅली काढली. रॅलीनंतर पांडवकडा परिसरामध्ये एक सभा आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सतर्क राहण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पर्यटकांना पांडवकडा परिसरातील सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे महत्त्व पटवून दिले. बोधी ब्लाइंडेड लर्निंगतर्फे पांडवकडा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना गुलाबाची फुले देऊन पोलिसांनी दिलेल्या सूचना आणि नियमांचे पालन करून सुरक्षितता राखण्याचे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमात कामोठेमधील DPS कॉलेज विद्यार्थी आणि शिक्षकांनीही आपला सहभाग नोंदवला. या मोहिमेद्वारे बोधी ब्लाइंडेड लर्निंगने सुरक्षिततेबद्दलची जागरूकता वाढवण्याचा एक स्तुत्य उपक्रम राबवला, ज्यामुळे खारघर परिसरातील नागरिक आणि पर्यटकांमध्ये जनजागृती निर्माण होणार आहे. कळंबोली येथील अमर रुग्णालयावर गर्भपात आणि गर्भवती मातेच्या मृत्यूचे आरोप झाल्यानंतर रुग्णालयातील कारभाराविषयी संशय निर्माण झाला होता. मावळ येथील तिहेरी हत्याकांडामधील महिलेचा मृत्यू अमर रुग्णालयात झाल्याने पनवेल पालिकेच्या आरोग्य विभागाने हे रुग्णालय तातडीने बंद करण्याची मागणी सर्व स्तरातून केली जात होती. विविध आरोप अमर रुग्णालयावर होत असल्याने या रुग्णालयाची चौकशी पनवेल महापालिकेने केल्यानंतर या रुग्णालयाच्या कामात होणारी अनियमितता महापालिकेच्या ध्यानात आली असून पालिकेच्या आरोग्य विभागाने महाराष्ट्र नर्सिंग होम कायदा 1949 अंतर्गत अमर रुग्णालयाची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय गुरुवारी घेतला. या आदेशाची प्रत अमर रुग्णालयाचे मालक डॉ. अर्जुन पोळ हे सध्या उपलब्ध नसल्याने मेलद्वारे कळवल्याचे पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी सांगितले आहे. सिडकोतर्फे 2021 ते 2024 दरम्यान नवी मुंबई आणि नैना क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे, होर्डिंग्ज, क्रशर, डेब्रिज, माती चोरी करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाया 5,000हून अधिक अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली. तसेच अनधिकृतरित्या डेब्रिज टाकणे, माती चोरी, अवैध वाहतूक प्रकरणी 48 गुन्हे दाखल करण्यात आले असून 124 वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम पार पडत आहे.
इर्शाळवाडी दुर्घटनेला 1 वर्ष पूर्ण झाले असून दुर्घटनेच्या कटू आठवणी जगत इर्शाळवाडीचे नागरिक आपले जीवन जगत आहेत. डोंगराच्या कुशीत सोलर ऊर्जेवर प्रकाशमान होणारी इर्शाळवाडी वर्षभरापूर्वी नेस्तनाबूत झाली होती. 45 कुटुंबाची हसती खेळती वाडी धरती मातेच्या कुशीत विसावली. आता ती इर्शाळवाडी शासनाच्या पाठपुराव्यानुसार लवकरच उभी राहत आहे. दरडग्रस्तांच्या घराचे स्वप्न हे अंतिम टप्प्यात आले आहे. सिडकोद्वारे 44 घरांचे बांधकाम हे पूर्णत्वाला आले असून लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते घराचे वाटप करण्यात येणार आहे. दरडग्रस्तांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौक येथील तात्पुरत्या कंटेनर वसाहतींना 2 वेळा भेट देत पुनर्रचनासाठी तातडीचे प्रयत्न सुरू केले. इर्शाळगडाच्या पायथ्याशी नव्याने इर्शाळवाडी उभारण्यात येत असून त्यांच्या घरांचे स्वप्न हे अंतिम टप्प्यात आले आहे. सिडकोद्वारे 44 घरांचे बांधकाम हे पूर्णत्वाला आले असून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते घरांचे वाटप करण्यात येणार आहे. शिवाय या जागी समाज मंदिर, अंगणवाडी, खेळाचे मैदान, अंतर्गत रस्ते आणि पाण्याचे योग्य नियोजन तसेच सुविधाही देण्यात आल्या आहेत. उरण ते खारकोपर रेल्वे मार्गात स्थानकांमध्ये काम करणाऱ्या तालुक्यातील बोकडविरा, कोटनाका, नवघर, धुतुम आणि कुंडेगाव या गावातील कामगार आहेत. मात्र सध्या हे काम बंद असल्यामुळे या कामगारांना काम द्या या मागणीसाठी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने सिडको आणि मध्य रेल्वे प्रशासनाला अर्ज विनंत्या तसेच भेट देऊनही दखल घेतलेली नाही. त्यामुळे या दोन्ही प्रशासनाच्या विरोधात स्थानिक कामगारांनी जनवादी महिला संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा इशारा दिला आहे. यासाठी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्याशी ही पत्रव्यवहार करण्यात आला असल्याची माहिती अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष हेमलता पाटील यांनी दिली आहे. या मागणी संदर्भात मध्य रेल्वेचे मुंबई विभागीय व्यवस्थापक, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक, उरणचे तहसीलदार यांनाही निवेदने देण्यात आली आहेत. सिडको आणि रेल्वेने येथील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून ही स्थानके उभारली आहेत. त्यामुळे प्रथम प्राधान्याने या स्थानकात येथील नागरिकांना रोजगार मिळावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. रेल्वे प्रकल्प बाधितांना रोजगार मिळावा यासाठी येथील ग्रामस्थांनी याआधीही वारंवार आंदोलने केली आहेत. सतरा वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धा मुलींमध्ये चांगुकाना ठाकूर इंग्रजी माध्यमिक विद्यालयातील 7वीच्या राशी हर्षल पाटील हिने प्रथम पारितोषिक प्राप्त केले आहे. ही स्पर्धा आयडियल ग्रुप ऑफ स्पोर्ट्स अकॅडमी अँड RMMS यांच्यातर्फे आयोजित करण्यात आली होती. विजेता विद्यार्थिनींचे विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल हा क्लब पनवेलमधील प्रथित यश डॉक्टरांच्या सहभागामुळे आणि क्लबमधून केल्या जात असलेल्या वैद्यकीय प्रकल्पांसाठी नावाजलेला क्लब म्हणून ओळखला जातो. वर्षभर अनेक सामाजिक वैद्यकीय प्रकल्प या क्लबमार्फत राबवले जातात. यंदा रोटरी वर्ष 2024-2025 चे मेडिकल डायरेक्टर माजी अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मण आवटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे वैद्यकीय प्रकल्प राबवले जात आहे. या अंतर्गतच गुरुवारी पनवेल आरोग्य प्राथमिक केंद्र क्रमांक 1 येथे सुदृढ माता सुदृढ बालक या जाणीवेतून गरोदर स्त्रियांना प्रोटीनची अधिक मात्रा असलेले पौष्टिक खाद्यपदार्थ क्लबतर्फे देण्यात आले. तसेच गरोदरपणातील चाचणीसाठी लागणारे डोपलर मशीन स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संजीवनी गुणे यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संचालिका डॉक्टर रेहाना मुजावर यांना प्रदान करण्यात आले. यावेळी क्लबचे मेडिकल डायरेक्टर डॉक्टर लक्ष्मण आवटे यांच्यासह इतर रोटरियन्स उपस्थित होते. रोहा तालुक्यातील धानकान्हे गावापासून नदी किनारी असलेल्या फार्म हाऊसमध्ये नदीला आलेल्या पुरामुळे 5 जण तसेच गुरे, शेळ्या आणि अन्य पक्षी अडकले होते. यावेळी त्यांच्या सुटकेचा थरार पाहायला मिळाला. अडकलेल्यांची माहिती येथील पांडुरंग गोसावी यांना मिळताच त्यांनी जीवरक्षक महेश सानप यांच्याशी संपर्क साधला. महेश सानप देखील आपली संपूर्ण टीम घेऊन हजर झाले आणि कमरेहून अधिक वाहत्या पाण्यात बोटींच्या सहाय्याने फार्म हाऊसपर्यंत पोहोचून 5ही जणांना वाहत्या पाण्यातून सुरक्षित बाहेर काढले. यामध्ये गुरे, शेळ्या आणि पक्षी यांच्यासह एक 6 महिन्यांचे छोटे बाळही होते. लाडक्या बहिणींनो, सावत्र भावांपासून सावध राहा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले आहे. लाडकी बहीण योजनेवर वित्त विभागाने चिंता व्यक्त केली होती. यावर मुख्यमंत्री शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्य सरकार म्हणून ज्या योजना आम्ही जाहीर केल्या आहेत त्या सर्व योजनांसाठी आम्ही पैशाची तरतूद केलेली आहे. त्यामुळे कोणता अधिकारी काय बोलतो याबद्दल आम्ही माहिती
घेऊच, परंतु सरकार म्हणून ही जबाबदारी आमची आहे. ज्या दिवशी आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली त्याच दिवशी सावत्र भावांच्या पोटात दुखू लागले आणि काय करावे हे त्यांना कळेनासे झाले. त्यानंतर त्यांनी लाडक्या भावाचं काय असा प्रश्न उपस्थित केला, तर आम्ही लाडक्या भावांसाठी ही योजना सुरू केली. हे सगळं त्यांच्यासाठी अनपेक्षित आहे. सरकार शेतकऱ्यांना कसं काय वीज बिल माफ करतं हे त्यांच्या पचनी पडत नाही. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. तसेच या योजनेला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे त्यांना आपल्या डोळ्यासमोर पराभव दिसू लागला आहे, म्हणून ते योजनेलाच विरोध करत आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनी सावत्र भावांपासून सावधान राहावे. ते तुमच्या योजनांच्या विरोधात आहेत. लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ नक्की विरोधकांना उत्तर देतील. लाडक्या मुलांपेक्षा लाडकी बहीण आणि भाऊ केव्हाही चांगले असतात, असा खोचक टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे. यंदाच्या गौरी गणपती उत्सवानिमित्त राज्यातील 1,70,82,086 शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा वितरित करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. प्रतिसंच 100 रुपये या सवलतीच्या दराने मिळणाऱ्या या आनंदचा शिधा संचामध्ये प्रत्येकी 1 किलो रवा, चणा डाळ, साखर आणि 1 लिटर सोयाबीन तेल या जिन्नसांचा समावेश असणार आहे. आनंदाचा शिधा संचाचे वाटप 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2024 या कालावधीत करण्यात येणार आहे. राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारक तसेच छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागातील सर्व जिल्हे, नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शिधापत्रिका धारक शेतकरी यांना या आनंदाचा शिधा मिळणार आहे. प्रति शिधापत्रिका 1 शिधा जिन्नस संचाची खरेदी करण्यासाठी 562,51,00,000 रुपये इतक्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. या संचाचे वाटप ई-पॉस प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे.